नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण परीक्षा आगामी कोणाला देता येणार आहेत, सीटीईटी असेल, टीईटी असेल किंवा टेट एक्झाम असेल। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या धावपळीच्या युगामध्ये सर्वात मोठी शिक्षक भरती पूर्ण झालेली आहे। सर्वांच्या पुढे एक भवितव्य उभा टाकले की बाबा आपल्याला आगामी काळामध्ये अशी संधी मिळेल का, या प्रश्नचिन्ह आपल्या जो काही मनामध्ये आहे या प्रश्नांचा उलगडा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सातत्यपूर्ण या चॅनलवर शिक्षक भरती, टीईटी परीक्षा व इतर शिक्षक होण्यासाठी ज्या काही बाबी असतात त्याचे अपडेट व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहे। आगामी काळामध्ये आपल्याला परीक्षा कोणत्या क्रॅक केल्यानंतर आगामी काळामध्ये आपल्याला शिक्षक होता येतं हे संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर टाकलेली आहे। एक साधारण तुम्ही 10 ते 12 मागचे सुद्धा व्हिडिओ बघून घ्या, तुम्हाला बारीक सारीक प्रत्येक गोष्टीचं उत्तर मिळणार आहे। कारण या चॅनलवर सर्व काही शिक्षक होण्यासाठी जे काही प्रक्रिया असते संपूर्ण सांगण्यात आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, आता एक जस्ट 22,000 पदाची भरती झाली। याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना काय म्हणजे नाराजगी झाली की बाबा आपण अभ्यास केलो असतो तर आपण या परीक्षेमध्ये 100% यश संपादन केलं असतं, यश मिळवलं असतं। पण विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, 12वी नंतर डीएड केलात किंवा ग्रॅज्युएशन नंतर बीएड केलात, तुम्हाला या त्यापूर्वीच्या परीक्षा पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी जास्त चालून आलेल्या आहेत। आता त्या पूर्वीच्या परीक्षा म्हणजे कोणत्या? आता जस्ट एक सीटीईटी परीक्षा आहे मित्रांनो। कोणती? सीटीईटी। अरे काही लोकांना या सीटीईटीचा अर्थ सुद्धा माहित नाही। हे आपल्या महाराष्ट्रातील दुर्दैव म्हणजे ते घरी बसून बीएड किंवा डीएड केलेले आहे। पण असो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमचं प्रोफेशनल लाईफ जे काही या क्षेत्रामध्ये गुंतवलेलं आहे याचं सोनं करण्यासाठी आपण विद्यार्थी मित्रांनो या परीक्षेची संपूर्ण माहिती व संपूर्ण मार्गदर्शन आपल्या चॅनलच्या माध्यमातून सातत्यपूर्ण देणारच आहोत। आता सर्वात महत्त्वाचा, अति महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या परीक्षा कधी होणार? मित्रांनो, या परीक्षेची डेट सुद्धा आलेली आहे। सीटीईटी परीक्षा ही 7 जुलै या रोजी असणार आहे। लक्षात घ्या, 7 जुलै या दिवशी होणार आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, 7 जुलैची अपडेट आपल्याला मार्च मध्ये भेटते साधारणपणे सीटीईटीची, पण टीईटीची अपडेट तुम्हाला कधी भेटते ते सांगतो। तुम्हाला फक्त 1.5 महिना अगोदर भेटते। किती? 1.5 महिना अगोदर, साधारणपणे या मार्चच्या एंडिंगला किंवा एप्रिलच्या एंडिंग पर्यंत, मार्च एंडिंग ते एप्रिल एंडिंग, साधारणपणे एखाद्या महिन्यामध्ये तुम्हाला या परीक्षेची अपडेट मिळून जाईल। आणि विद्यार्थी मित्रांनो, ऍप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर फक्त आणि फक्त 15 ते 20 दिवसानंतर आपलं परीक्षेचं नियोजन केलं जातं। आतापर्यंतच्या आगामी काळामध्ये पाहत आला असालच मित्रांनो, टीईटी परीक्षेचे अर्ज आल्यानंतर लगेच परीक्षा झालेल्या आहेत। टेट एक्झामचं 2017 ला बघा, 2010 ला बघा, 2022 ला बघा। 2022चं एक उदाहरण म्हणून सांगतो, 31 डिसेंबर 2022 या दिवशी ऍड आली। जानेवारी आणि फेब्रुवारी साधारणपणे 1 ते 1.5 महिन्यामध्येच त्यांनी परीक्षेचं नियोजन केलं। आपल्या माथी एक वेगळं पॅटर्न लादलं, म्हणजे आयबीपीएस पॅटर्न लादलं। 2017 ची परीक्षा जर बघितली तर महापरीक्षेने घेतली होती, 2022 ची ही आयबीपीएस पॅटर्न घेतली होती। आगामी काळामध्ये कुठलीही कंपनी जनरेट होऊ शकते याबाबत आपल्याला पूर्ण ज्ञान असणं गरजेचं आहे। टेट एक्झाम शक्यतो ऑनलाईनच होणार आणि टीईटी एक्झाम या ऑफलाईनच असणार आहे इथून पुढे, लक्षात घ्या। तर सीटीईटी परीक्षा सुद्धा ऑफलाईन पेपर असणार आहे, म्हणजे पेपरवर असणार। आणि आपली ही टीईटी परीक्षा सुद्धा तुम्ही आता पाहिलं असेल ऑफलाईनच असणार। आता विद्यार्थी मित्रांनो, या दोन्ही परीक्षा या पात्रता परीक्षा आहेत मित्रांनो। कशा आहेत? पात्रता। तुम्हाला फक्त या परीक्षेमध्ये पात्र व्हायचे। कास्टच्या विद्यार्थ्यांनी 83 मार्क घ्यायचे आणि ओपनच्या विद्यार्थ्यांनी 90 मार्क घ्यायचे। पात्रता झाल्यानंतर आपल्याला 1 ते 8वी पर्यंत, 1 ते 8वी पर्यंत, 1 ते 5 असेल तर पहिला पेपर, 1 ते 5 असेल तर पहिला पेपर, आणि दुसरा पेपर म्हणजे 6 ते 8 असेल त्यांना दुसरा पेपर कंपल्सरी पास असणं गरजेचं आहे। तरच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 1ली ते 8वी या वर्गामध्ये शिकवण्याचा हक्क असतो। अदरवाइज तुम्ही टेट एक्झाम मध्ये कितीही मार्क घेतला तरीही,
लक्षात घ्या, या वर्गासाठी तुमची निवड होत नाही. ही संकल्पना एकदा समजूतदार व्यक्तीकडून समजून घ्या, किंवा तुमच्या आजूबाजूला जे शिक्षक झाले, तुम्ही शिक्षक होण्यासाठी काय केलं होतं त्यांना विचारा मित्रांनो. लक्षात घ्या, सर्वात महत्वाचं, माझ्यापेक्षा जास्त माहिती ते देतील तुम्हाला. आणि तुम्हाला नेटवर पण सर्च करायचे, टेट एक्झामचा सिलेबस काय आहे, त्यानंतर टीईटी एक्झामचा सिलेबस काय आहे, विशेष करून युट्यूबला सर्च करा. मी तर टाकलेलंच आहे. विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्यांना फक्त आपलं चॅनल आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये सातत्यपूर्ण अभ्यासक्रमाबाबत अपडेट असतील, शिकवण्याच्या बाबतीत अपडेट असेल, विषयानुसार कसा अभ्यासक्रम कलेक्ट करायचा याबाबतचे अपडेट असेल, या सर्व गोष्टी प्रोव्हाइड केलेलं आहे महाराष्ट्रातील आपलं ग्रो अकॅडमीच्या माध्यमातून. विद्यार्थी मित्रांनो, हे ठामपणे सांगतोय, मी माझी मार्केटिंग कधीच केली नाही किंवा कुठल्या पुस्तकाचं प्रमोशन केलं नाही. मला पुस्तक विकायचं नाही, मला विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी 2 शब्द ज्ञानाचे त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं काम करतोय मी, आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्याच्यातून यश मिळावं यासाठी. आता विद्यार्थी मित्रांनो, सिलेबस कडे वळू आपण. थोडक्यात याचा अभ्यासक्रम कसा आहे मित्रांनो, मी अभ्यासक्रम सांगतो तुम्हाला, तोंडीच सांगतो बघा. मराठी आहे, मराठी विषय आहे मित्रांनो, टॉपिक नाही, डोक्यातून काढून टाका. आता सातत्यपूर्ण माझ्याकडे जे क्लास लावतात काही विद्यार्थी, सुरुवातीला मी त्यांची काही थोडी चाचणी घेतो की 2-4 प्रश्न विचारून मी फार हुशार आहे म्हणणारे विद्यार्थ्यांकडून, कारण ते करून घेणं गरजेचं आहे त्यांच्याकडून. साध्या संकल्पना सुद्धा त्यांच्या क्लिअर नसतात. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, मार्गदर्शक असा निवडा की तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजे, त्यासोबत ऍडव्हान्स आणि परीक्षा भिमुख शिकवणारी टीम असली पाहिजे. तेच लोक तुम्हाला घडवू शकतात. त्यांच्या माध्यमातूनच तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये यश मिळवता येणार आहे. अशा पद्धतीने आपले ऑनलाईन बॅच चालू झालेले आहे मित्रांनो. आता जस्टच ऑनलाईन बॅच आता 4 मार्च पासून आपण चालू केलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचंय, लिमिटेड ऍडमिशन आहेत. फक्त आता साधारण 150 ऍडमिशन घेणार आहे मी. साधारण 150च्या जवळपास आकडा आलेला आहे. लवकरात लवकर या 2-3 दिवसामध्ये तुम्ही आपला प्रवेश निश्चित करू शकता. पण विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या परीक्षा क्रॅक होऊ शकतात माझ्या क्लासच्या माध्यमातून. एक म्हणजे टीईटी परीक्षा, त्यानंतर टेट एक्झाम. विद्यार्थी मित्रांनो, सीटीईटीला नक्कीच फायदा होतो, पण विषय काय आहे, माझ्याकडे जी टीम आहे ती संपूर्णपणे मराठी मीडियम मध्ये शिकवणारी आहे. इंग्लिश मीडियम मध्ये शिकवणारी किंवा हिंदी मीडियम मध्ये शिकवणारी टीम नाहीये, कारण महाराष्ट्रामध्ये तर नाहीच आहे हिंदी आणि इंग्लिश मध्ये शिकवणारी टीम. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या दोन्ही परीक्षेची तयारी होईल, प्लस तुम्हाला सीटीईटीला 100% मदत होईल. फक्त कन्वर्ट होतील प्रश्न तुमचे जे काही हिंदीमध्ये असतात किंवा इंग्लिश मध्ये असतात ते कन्वर्ट करणं तुमच्या हातात असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. त्यामुळे या सर्व परीक्षा, आता विद्यार्थी मित्रांनो, माझा आग्रह असतो विद्यार्थ्यांनी टीईटी एक्झाम वर फोकस करावं. का तर तुम्ही सीटीईटी परीक्षा पास झालात काय, नो प्रॉब्लेम, पण विषय काय होतो, तुम्हाला टेट एक्झामला खूप मोठा धक्का पोहोचतो. कारण टीईटी परीक्षेचे विषय आणि टेट एक्झामचे विषय हे मिळते जुळते आहे. इकडे मराठी आहे, तिकडे मराठी, इकडे इंग्रजी निवडला, तिकडे इंग्रजी निवडा, तिकडे बालमानसशास्त्र आहे, इकडे सुद्धा बालमानसशास्त्र आहे, त्यानंतर तिकडे जीएस जीके आहे, इकडे सुद्धा जीएस जीके आहे. इकडे मॅथ करणं गरजेचंच आहे, कुठं टीईटीला सुद्धा. टेट एक्झामला मॅथ रिझनिंग तुमचं साधारण 110 गुणाला आहे. आपलं टार्गेट टीईटी नाही आहे मित्रांनो. टीईटी पात्रता परीक्षा तर आपल्याला पास करायचेच करायचे, त्याच्यासोबत आपल्याला टेट एक्झाम मध्ये कसे मार्क वाढवता येतील, 2 वर्षांनी येऊ द्या, 1.5 वर्षांनी येऊ द्या, 4 वर्षांनी येऊ द्या टेट एक्झाम, त्या टेट एक्झामला आपल्याला फोकस करणं गरजेचं आहे मित्रांनो. लक्षात, माझा अभ्यासच विसरतो. अभ्यास ही एक मेव अशी गोष्ट आहे मित्रांनो, ज्ञान कधीच विसरत नाही किंवा वाटोळं जात नाही किंवा त्याचं वेस्टेज होत नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आजपासून तुम्हाला फक्त लक्षात घ्या की ज्या गोष्टी करणं गरजेचं आहे, थोडा अभ्यास करणं गरजेचं आहे, ते आजपासून या क्षणापासून चालू करा, तरच आगामी काळामध्ये तुम्ही पास होऊ शकणार आहात. ज्या विद्यार्थ्यांना या क्लासचा संपूर्ण माहिती हवी आहे त्यामुळे मला या संपर्क क्रमांकावर कृपया करून व्हॉट्सअपच करावे. आणि आपला कुठलाही फसवा वगैरे क्लास नाहीये मित्रांनो, सरळ सांगतोय, जोपर्यंत तुम्ही फीस भरत नाही तोपर्यंत मी तुम्हाला क्लासला सुद्धा जॉईन करत नाही. हे आपलं प्रेझेंट आणि पहिला नियम आहे. माझ्या व्हॉट्सअपवर तुम्हाला माहिती मिळेल. माहिती व्हॉट्सअपवर मिळाल्यानंतर वाचून घेऊ शकता. आपल्या ग्रो अकॅडमी या युट्यूबवर विश्वास मिळत असेल तर जॉईन करा, नसेल मिळत मित्रांनो तुम्हाला जिकडे जायची तिकडे जावा. तुमचं नुकसान फायदा तुम्ही पहा त्याच्यामध्ये.
पण आपल्याकडे ज्या गोष्टी भेटतात त्याच्यापेक्षा मी सांगतोय त्याच्यापेक्षा दीडपट देण्याचा प्रयत्न करत असतो आणि विद्यार्थ्यांना एका ट्रॅकवर आणत असतो. कारण बेसिक गोष्टी क्लिअर नसतील तर ऍडव्हान्स गोष्टी कळणार नाहीत. ऍडव्हान्स गोष्टी तुम्हाला येत नसतील तर एक्झाम ओरिएंटेड आणि परीक्षा पद्धतीत वेळोवेळी जे काही बदल होतात त्याला आपल्याला कॅच करता येणार नाही. 1 वर्षापूर्वी मी एक कम्युनिटी मध्ये पोस्ट टाकली होती. 1 वर्षापूर्वी विद्यार्थ्यांना जे काही 22 तारखेपासून 4 मार्च पर्यंत शिकवलं होतं. साधारणपणे परीक्षेच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना जो सपोर्ट पाहिजे होता, मानसिक आधार पाहिजे होता, आतापर्यंत केलेल्या अभ्यासाचं एक मूल्यमापन पाहिजे होतं, ते आपण केलं. आणि विद्यार्थी मित्रांनो, या 22,000 या पदामध्ये 900+ विद्यार्थी माझे सिलेक्ट झालेले आहेत या पहिल्या फेज मध्ये. आणि दुसऱ्या फेज मध्ये साधारण 400 ते 500 विद्यार्थी अजून दुसऱ्या फेज मध्ये सिलेक्ट होतील. असा आपला साधारण 1300 ते 1500 या दरम्यानचा रिझल्ट आहे आपला टेट एक्झाम मधला. टीईटी परीक्षेला तुम्हाला माझ्याकडे जो विद्यार्थी येतो त्याला अभ्यासाला लावल्याशिवाय राहत नाही. अभ्यास करावाच लागेल या हेतूनेच मी ऍडमिशन करून घेत असतो मित्रांनो, लक्षात घ्या. असो, हे ऍडमिशनचं तुम्हाला प्रोसेस कळेलच. मला या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करून माझा मेसेज येण्याची वाट पहा. मेसेज करताना तुमचं नाव, तुम्ही कोणती परीक्षा देणार आहात, आगामी काळामध्ये कोणत्या परीक्षा तुम्हाला क्रॅक करायच्या आहे आणि तुमचं कुठं नुकसान होतं एखाद्या गोष्टीमध्ये जर तुम्हाला माहिती नसेल, एकाच मेसेज मध्ये संपूर्ण माहिती पाठवा. त्यानुसार तुम्हाला उत्तर मिळून जाईल. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्या पलीकडे जाऊ, लक्षात घ्या. आता तुमचं टार्गेट टीईटी परीक्षा ठेवलं. आता टीईटी परीक्षेच्या पलीकडे जाऊन टेट एक्झाम मधलं सुद्धा तुमचं 140+ टार्गेट आतापासून ठेवा. 140+ मला मार्क आले तरच मी शिक्षक होऊ शकणार आहोत. याकडे तुमचं लक्ष बारकाईने, घारीच्या नजरेने असणं गरजेचं आहे. अगदीच आपला क्राऊड जर विचारात घेतला, कॉम्पिटिशनचा क्राऊड, स्पर्धा अगदीच कमी आहे मित्रांनो. एका जागेला फक्त आणि फक्त एका जागेसाठी 3 विद्यार्थी कॉम्पिटेटर आहेत. फक्त 3 विद्यार्थी. या 2 विद्यार्थ्याला कोणून टाकायचे, आपला नंबर फिक्स करायचे मित्रांनो, लक्षात घ्या. एका जागेसाठी. काय म्हणतो, आता जर तुम्ही पाहिले असेल ऍड, साधारणपणे टेट एक्झाम मध्ये 100+ मार्क घेणारे 35,000 सुद्धा लोक नाही. किती? 35. शासनाने किती जागा काढल्या? 22,000 जागा काढल्या. अरे 100+ म्हणजे 50% पेक्षा जास्त मार्क सुद्धा पडलेले नाहीत विद्यार्थ्यांनी. विद्यार्थ्यांमध्ये असणारा बिझी स्वभाव म्हणजे सातत्यपूर्ण, ते कुठेतरी बिझी असतात. काही लोक गृहिणी आहे, काही लोकांना शिक्षणाचं काही घेणदेणच राहिलं नाही, कारण त्यांनी बीएड करून 5-7 वर्षाचा कालावधी लोटलाय. काही लोकांना तर विशेष करून फक्त आणि फक्त प्रायव्हेट जॉब मध्ये जास्त इंटरेस्ट आहे, गव्हर्नमेंट होण्याची इच्छाच नाही, असे लोक सुद्धा आहेत. म्हणजे तुम्हाला या सर्व गोष्टी कलेक्ट करायच्या. सर्वात प्रथम तुम्ही मार्गदर्शन मिळवा, त्यानंतर तुम्हाला पुस्तकाची लिस्ट मिळते, तिथेच पुस्तकं वाचायला सुरुवात करा मित्रांनो. वाचन, मार्गदर्शन प्लस तुम्ही सेल्फ स्टडी प्लस तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड गोष्टी माहीत झाल्याशिवाय तुम्हाला या परीक्षा क्रॅक होणार नाहीत. आता याचा रिझल्ट जर बघितला, अरे मित्रांनो 2021 मध्ये जेव्हा टीईटी एक्झाम झाली तेव्हा त्याच्यामध्ये 3.5% रिझल्ट लागला. 3.7%. म्हणजे साधारणपणे 96.3% लोक घरी बसलेले आहेत. म्हणजे टीईटी मध्ये क्रॅक करता आलेली नाही टीईटी. याचं एकमेव कारण म्हणजे सोशल मीडिया मित्रांनो. त्याचं काय सांगतो, एखाद्या व्यक्तीने शिक्षक भरतीबद्दल निगेटिव्ह पोस्ट टाकली, त्या निगेटिव्ह गोष्टीलाच घेऊन बसलेले अनेक लोक आहेत. शिक्षक भरती होते का रे, 55,000 होते का, 22,000 होते का, 10,000 होते का, असंच रखडत राहतं. इलेक्शन आले म्हणूनच उगाच हवा चालू आहे. हे जे काही तुमचे कमेंट आहेत, ह्या ज्या काही तुमच्या विचार आहेत, हे जे काही तुमचे विचार तुम्ही लोकांना निगेटिव्ह बनवत आहे, यापासून विद्यार्थी मित्रांनो प्रामाणिकपणे सांगतो, जीवाच्या तडकेपासून सांगतो, याच्यापासून दूर राहा. बी पॉझिटिव्ह राहा. तुम्हाला जर शिक्षक व्हायचं असेल तर. नसेल तर तुमचे पर्याय तुम्ही निवडू शकता. तुम्ही असेच कमेंट फिरवत विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती खचवू शकता. आता टेट एक्झाम सर होईल का पुढे, हा प्रश्न एक विद्यार्थ्यांच्या पुढे सातत्याने येत आहे. टेट एक्झाम का होणार नाही याचे कारण शोधा बरं, शोधून दाखवा मला. सध्या महाराष्ट्रामध्ये 55,000 शिक्षक भरतीचं आंदोलन झालं होतं. त्यातलं शासनाने फक्त 22,000 शिक्षक भरती भरली. 33,000 जागा अजून रिक्त आहेत. 33 प्लस जर बघितले 8, 33 आणि 8 41,000 जागा रिक्त आहेत. आगामी काळामध्ये शिक्षक रिटायर्ड होणार नाहीत का, याचा प्रश्न आहे का, आपल्याकडे उत्तर आहे का.
आगामी काळामध्ये डीएड सारखी कॉलेज बंद होत आहेत, शिकवण्यासाठी कोणते व्यक्ती निवडले जाऊ शकतात याचे आपल्याकडे उत्तर आहेत का? शिक्षक होण्यासाठी कोणते कोर्स आवश्यक आहेत, आपण तो केलेला आहे तर त्याचा फायदा कसा होईल, याचे क्वेश्चनचे आन्सर आपल्याकडे आहेत का? हे सर्व क्वेश्चन आपण एकदा निरखून पाहिजे. वहीच्या पहिल्या पेजवर आपल्या चुका झालेल्या काढायच्यात आणि या पेजनुसार विद्यार्थी मित्रांनो आपली पानं पलटत जायचे, आपलं भविष्य नक्कीच पलटणार आहे. यशस्वी होण्यासाठी मार्ग तर आमची क्लासच्या माध्यमातून तुम्हाला आरामशीर मिळणार आहे. फक्त माझ्या क्लासचा एक नियम आहे, क्लास लावल्यानंतर वेळोवेळी ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत ते करणं गरजेचं असतं. जो सुरुवातीचा उत्साह असतो तो कायम ठेवला तरच शिक्षक होणार. माझ्याकडे जे विद्यार्थी आले मित्रांनो, काही 1.5 महिना आले, काही 2 महिने आले, काही 3 महिने आले, काही 4 महिने आले, काही 6 महिने आले, काही 1 वर्ष सुद्धा होते. विद्यार्थी मित्रांनो, त्यांच्या मेहनत आणि आमचं मार्गदर्शन ते फळाला आलेलं आहे मित्रांनो. आता समजा परीक्षेचा फॉर्म आल्यानंतर माझ्याकडे साधारण 200 विद्यार्थी आले, त्या 200 विद्यार्थ्यांना परीक्षेचा फॉर्म आल्यानंतर रिझल्ट देणं अशक्यच होतं मित्रांनो, लक्षात घ्या. ते जर आतापासून जर केलात तर तुम्हाला रिझल्ट सुद्धा हमखास मिळणार आहे. हे आपलं तत्व आहे आणि आपला हंगामी क्लास नसतो. शिक्षक भरती झाली तरी क्लास चालू, शिक्षक भरती होणार आहे असं कानावर पडल्यापासूनच क्लास चालू. 2021 पासून साधारणपणे आज 24 पर्यंत विद्यार्थी मित्रांनो सातत्यपूर्ण हंगामी न चालवता कंटिन्युअसली तुम्हाला मार्गदर्शन करत आलेलो आहे आणि विद्यार्थ्यांना एक विश्वास दिलेला आहे, विद्यार्थ्यांना एक रिझल्ट दिलेला आहे. माझ्या चॅनलवर अनेक व्हिडिओ आहेत, त्याच्या तुम्ही सर्व परफॉर्मन्स प्रतिक्रिया पाहूनच चॅनलला जॉईन करू शकता. हा माझा संपर्क क्रमांक आहे. या संपर्क क्रमांकावर संपर्क तुम्ही मला व्हॉट्सअपच करा आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्हाला माहिती मिळून जाणार आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. बीएड अपियर आणि डीएड अपियर असणाऱ्या लोकांना, डीएड आणि बीएड म्हणजे फर्स्ट इयर कंप्लीट असणाऱ्या लोकांना टीईटी परीक्षा देता येते, या सुद्धा प्रश्नाचं मी उत्तर देईन. आणि विद्यार्थी मित्रांनो, आगामी शिक्षक व्हायचं असेल तर नक्कीच क्लासशी जोडल्या गेलात तर नक्की तुमचा फायदा दुगना झाल्याशिवाय राहणार नाही. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ कसा वाटला, पॉझिटिव्ह वाटला का, यामध्ये काही जर तुम्हाला अडचणी असतील तर मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. येणाऱ्या परीक्षेसाठी, तुमच्या फ्युचरसाठी माझ्याकडून भरपूर शुभेच्छा. आणि अगदीच तुम्हाला असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेळोवेळी आपल्या परिसरात, आपल्या शाळेच्या ग्रुपवर व इतर ठिकाणी आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. साक्षर शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, पारदर्शक समाज निर्माण करण्यासाठी आपला एक हातखंडा असला पाहिजे. आपण शिक्षक म्हणून जन्माला आलोय म्हटल्यानंतर या परीक्षा सुद्धा आपल्याला क्रॅक करूनच गव्हर्नमेंट शिक्षक होण्याची संधी उपलब्ध होणार आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. भावी शिक्षकांनो, धन्यवाद.